मुलांनो, आपल्याला कर्बोदक, शर्करा आणि प्रथिनं हे सर्व अन्न घटक मोठ्या प्रमाणात लागतात. त्याचप्रमाणे काही अन्न घटक असेही असतात की जे कमी प्रमाणात लागतात, पण तरीही ते खूप गरजेचे असतात. उदाहरणार्थ खनिज किंवा जीवनसत्वे. जीवनसत्वांना विविध इंग्रजी नावं दिली आहेत. उदाहरणार्थ जीवनसत्व ए, बी, सी, डी आणि के ही मुख्य जीवनसत्व आहेत. मराठीत अ, ब, क, ड व के असे म्हणतात. पुरेशी जीवनसत्व मिळाली नाहीत तर आपल्या शरीरात काही कमतरता येते. त्यामुळे काही आजार होऊ शकतात. उदाहरणार्थ ए जीवनसत्व योग्य प्रमाणात नाही मिळालं तर रातअंधळेपणा येऊ शकतो. त्यामुळे रात्री अंधारात नीट दिसत नाही. डी जीवनसत्व कमी पडलं तर हाडं कमकुवत आणि ठिसूळ होतात. जीवनसत्वांमुळे आपल्यातील रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती ही वाढते. गाजर, हिरव्या पालेभाज्या, बदाम, शेंगदाणे, अंडी, दूध यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व मिळतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात जर आपण बसलो ना तर शरीराला ड जीवनसत्व मिळतं. विचारपेटी. काही मुलं जरा कुठे पडली की त्यांची हाडं तुटतात. आता रोहन खेळताना पडला तर त्याच्या पायाचे हाड तुटले. काही वेळा तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कुणी थोडं जरी खेळलं तरी ते दमतात. आत्ता नको खेळायला, मला खूप दमायला झालंय असं म्हणतात की नाही लगेच. असं का होत असेल बरं? जीवनसत्वाप्रमाणेच आणखी एका अन्न घटकाची आपल्या शरीराला आवश्यकता असते. त्या अन्न घटकाला खनिज असं म्हणतात. खनिजांची आपल्या शरीराला अगदी कमी प्रमाणात आवश्यकता असते, पण तरीही शरीरातील काही आवश्यक क्रियांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांची उदाहरणं आहेत. बऱ्याचदा हाड मोडण्याचं मुख्य कारण हाडं ठिसूळ असणं हे असतं. शरीराला कॅल्शियम हे खनिज पुरेसं मिळालं नाही तर हाडं ठिसूळ होतात. कॅल्शियममुळे आपली हाडं बळकट होतात. रक्तातलं लोह या खनिजाचं प्रमाण कमी झालं तर लवकर दमायला होतं. श्वास घेताना हवेतला ऑक्सिजन वायू शरीरात येतो. लाल रक्तपेशी शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात. लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी लोह हे खनिज खूप आवश्यक असतं. रक्तात लोहाचं प्रमाण कमी झालं तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि मग आपल्याला अशक्तपणा येतो. सतत थकवा जाणवतो. या विकाराला ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय किंवा पंडुरोग असं म्हणतात. पंडू म्हणजे पांढरा. व्यक्ती पांढुरकी दिसते, टवटवीत दिसत नाही. दूध, चीज, पनीर यांच्यासारख्या पदार्थांमधून आपल्याला कॅल्शियम मिळते. रंगीत फळं, गूळ, काकवी, कडधान्य, बदाम या पदार्थातून आपल्याला लोह मिळतं. म्हणून या पदार्थांचा समावेश आपल्या जेवणात आपण करायलाच पाहिजे. आपण रोज संतुलित आहार घ्यायला पाहिजे.
प्रथिनं, कर्बोदकं, खनिजं, स्निग्ध पदार्थ या सगळ्यांचा समावेश योग्य प्रमाणात ज्या आहारात असतो त्याला संतुलित आहार असं म्हणतात. आता सगळ्यात शेवटच्या पायरीवर काय आहे? ब्रेड, भात म्हणजे कर्बोदकं आहेत. त्याच्या वरच्या बाजूला भाजीपाला आणि फळं आहेत, म्हणजेच जीवनसत्व आणि खनिज. खालून तिसऱ्या पायरीवर दूध, अंडी, मांस, चीज म्हणजेच प्रथिनं आहेत. स्निग्ध पदार्थ जे खूप कमी प्रमाणात लागतात ते सगळ्यात शेवटच्या पायरीवर आहेत. आपली प्रकृती उत्तम राहावी याकरता कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आणि खनिज या सगळ्यांचा शरीराला योग्य पुरवठा होणं हे गरजेचं असतं. मुलांनो, ज्या आहारात सर्व अन्न घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असतो ना, त्या आहाराला संतुलित आहार असं म्हणतात. कोणत्या अन्नातून कोणते अन्न घटक मिळतात ते आपण पाहिलं. मात्र काही वेळा आपल्याला एकाच पदार्थातून एकापेक्षा जास्त अन्न घटक मिळतात. उदाहरणार्थ, गुळदाणी किंवा चिक्की या पदार्थात शेंगदाण्यापासून आपल्याला प्रथिनं आणि तुपातून स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदकं, तसंच गुळापासून शर्करा आणि लोह हे खनिज असे सगळे अन्न घटक एकत्र मिळतात. केळ्याची शिकरण केली तर केळ्यापासून शर्करा, काही खनिज आणि काही तंतुमय पदार्थ मिळतात आणि त्यातल्या दुधापासून प्रथिनं मिळतात. उकडलेल्या अंड्यात प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, काही जीवनसत्व तसंच खनिजही असतात. मुलांनो, आता या चित्राकडे नीट बघा. काय वाटतंय बरं हे चित्र बघून? या मुलाला त्याच्या जेवणातून सगळ्या प्रकारचे अन्न घटक मिळत नाहीयेत. त्यामुळे त्याचं नीट पोषण होत नाहीये. तो कुपोषित दिसतोय, आजारी दिसतोय. पुरेशी कर्बोदकं आणि प्रथिनं न मिळाल्यामुळे त्याची नीट वाढ झाली नाहीये. हे बघा, हा मुलगा जे दिसेल ते खात सुटलाय. हेही चुकीचंच आहे. या मुलाचं पोषण होतंय असं आपण म्हणू शकतो का? नाही, या मुलाचं पोषण होत नाही. तो जे खातोय त्यात शरीराला पोषक असा कुठलाच अन्न घटक नाही. म्हणजे इतकं सगळं खाऊन पण या मुलाचं पोषण होतच नाहीये. पिझ्झा, बर्गर, शीतपेय या सगळ्या अन्नपदार्थांमध्ये शरीराला पोषक अन्न घटक जवळजवळ नसतातच. त्यामुळे शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. नेहमी नेहमी असं काही खाऊ नका. मुलांनो, आपल्याला सुदृढ व्हायचं आहे की नाही? त्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे. गोडाचे पदार्थ, तेलकट पदार्थ, चॉकलेट, केक, बिस्किटं हे खूप प्रमाणात खाऊन धष्टपुष्ट झालेली मुलं सुदृढ असतातच असं नाही. त्यामुळे सर्व अन्न घटक असलेले अन्नपदार्थ दिवसभरात मिळून खावेत. आपण काय शिकलो? आपल्याला कमी प्रमाणात अत्यावश्यक असलेले 2 अन्न घटक म्हणजे जीवनसत्व आणि खनिज, शरीरातील काही आवश्यक क्रियांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. ज्या आहारात सर्व अन्न घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असतो त्या आहाराला संतुलित आहार असं म्हणतात. असा आहार आपण रोज घेतला पाहिजे. शरीराला सर्व अन्न घटक योग्य प्रमाणात मिळणं म्हणजे पोषण. अन्न घटक योग्य प्रमाणात न मिळणं म्हणजे
कुपोषण. स्वाध्याय. पुढील विधाने वाचा. यातील कुठल्या सवयींमुळे रमाला पोषक अन्न मिळेल ते ओळखा. त्यांच्या समोर बरोबरची खूण करा. रमा रोज सकाळी उठल्यावर दूध पिते. ती नाश्त्याला तूप साखर पोळी खाते. रमाला फक्त भेंडीची भाजी आणि बटाट्याची भाजी आवडते. ती फक्त या 2च भाज्या खाते. रमाला फळं आवडत नाहीत म्हणून दुपारी बऱ्याचदा ती बर्गर खाते. रात्री रमा आमटी भात आणि पोळी खाते.